नमस्कार, मी श्री कोली आणि स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आहे आपल्या हक्काचा सण म्हणजेच नारळी पौर्णिमेचा सण। त्याचा आपण कोली बांधव वर्षानुवर्ष वाट पाहत असतो, तो आज सण आलेला आहे। आणि आपला जो नारळी पौर्णिमेचा सण आहे तो प्रत्येक कोलीवाड्यात थाटामाटात साजरा केला जातो। आणि त्याच्या निमित्ताने आज आपण चाललेलो आहे वर्सोवा कोलीवाड्यामध्ये आणि तिथं आपण जाऊ आणि तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल प्रकारे नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जातात आणि पारंपरिक आपली कोली स्टाईलमध्ये वेशभूषा पण करतात सर्वजण। तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये मजा येईल बघण्यासाठी। तर चला आता जाऊया आपण डायरेक्ट वर्सोवा कोलीवाड्यामध्ये। तर आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूपच धमाल येईल या व्हिडिओमध्ये। तर चला आता डायरेक्ट जाऊ वर्सोवा कोलीवाड्यामध्ये आणि सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। मंडळी, आता आपण आलेलो आहे वर्सोवा कोलीवाड्यामध्ये आणि इथं बघा दारूच बघा सोना घालून। आणि तुम्ही माहिती आहे इंस्टाग्रामवर माहिती असेल तुम्हाला मुंबईकर म्हणून ओळखला जाणारा
आपला नारळ आहे हे बघा वाजत गाजत आपल्या आता विसर्जन करायला आलेला आहे, म्हणजे अजून टाइम लागेल विसर्जनाला. आणि बघा ही असते आपल्या कोळीवाड्याची एकदम हौशीत आपला जो नारळ असतोय तो आपण दर्या देवाला अर्पण करत होतो. बघा आपली कोळी लोकांची वेशभूषा बघा, आपली कोळी लोकांची पारंपरिक वेशभूषा आणि आपले सर्व आहे ते सर्व एकदम वाजत गाजत जातात.
त्याची आम्ही पूजा करतो आणि त्याला श्रीफल म्हणजे नारळ हे आम्ही अर्पण करतो. नारली म्हणजे नारळ आणि पौर्णिमा म्हणजे श्रावण महिन्यातील आलेली पौर्णिमा म्हणजे नारली पौर्णिमा हा उत्सव आम्ही सर्व महिला साजरा करतो. दर्याला मान देतो. आज आमचा मांडवी गल्लीचा मान आहे. आमच्या वर्सोवा गावातील 9 गल्ल्या आहेत, त्यातील आमची मांडवी गल्ली आज या वर्षी 2024ला आमचा मान आहे. तसाच पुढल्या वर्षी डोंगरी गल्लीचा मान आहे. आम्ही 9 वर्षांनी हा सण साजरा करतो. सर्व वर्षभर तयारी करतो उत्साहाने जोशाने सर्व महिला. हे सर्व नकली आहे. आम्ही सर्व नकली दागिने घालतो. पण उत्साह कधी सोडत नाही. मांडवी गल्ली पहिला पुष्कळ गरीब, आता आमची मांडवी गल्ली 1 नंबर आलेली म्हणजे उत्सव साजरा करण्यात सण हे करण्याची. आणि थँक्यू माहिती दिल्याबद्दल. मला दादा आहे. माझं नाव पुरुषोत्तम भगत आहे. यंदा नारळाचा सोन्याच्या नारळाचा मान कोणचा आहे? मांडवी गल्ली कोळी जमात संस्थेचा आहे. मांडवी गल्ली पोलीस कोळी. आणि दादा तुम्ही पारंपरिक हा नारळ काढता आपला, त्याला किती वर्ष झाली? याला मला वाटते 100 वर्षाच्या अगोदरपासून 100 वर्ष. ह्या पूर्वापार आमचा हा 16 चालू आहे. हा आमच्या गावामध्ये 9 गल्ले आहेत. 9 वर्षांनी एकदा मान मिळतोय आम्हाला. आता 9 वर्षांनी मान भेटला. आता आम्हाला यावर्षी 9 वर्षांनी एकदा आम्हाला मान मिळाला. मग बोटी केव्हा उतरता तुम्ही? बोटी आमच्या उद्यापासून आम्ही देवाला नारळ अर्पण केला. दर्यादेवाला आम्ही नारळ अर्पण करतो. याकरता हे दर्यादेवा जे 1 जूनपासून जे वादळ वारा वगैरे काय जे असतं ह्याच्यामधून शांत समुद्र व्हावा म्हणून आम्ही समुद्राला आम्ही प्रार्थना करतो. हे समुद्र की आम्हाला तुम्ही भरभरून मासे मिळू दे, सर्वांना सुखाने ठेव, हेच आमची प्रार्थना असते. धन्यवाद. चांगलं. थँक्यू दादा. थँक्यू. कोणतं काय लागलं नाही पाहिजे. देव येते आणि देव आपण जाऊन देवा असं केलं. बाबा तुझा महाराज मित्रांनो हे बघा आता नारळ आपल्या दर्या देवाला अर्पण करण्यासाठी आता चाललेलो आहे आपण. आत्ताच आमचा जो सोन्याचा नारळ होता तो आम्ही एकदम मस्तपैकी विसर्जन करून आलेलो आहे. आणि आपण पहिल्यांदाच आलेलो वर्सोवा कोळीवाडामध्ये. आणि तुम्ही बघितलं अशी खूप थाटामाटात हा सण साजरा केला जातो आपला नारळी पौर्णिमा. आणि खूप धमाल आली. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ही व्हिडिओ एन्जॉय करा.